हाय फ्रेंड्स, नमस्ते. इंडियन आहारमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला कुळीथ किंवा हुलगे हे अशा प्रकारचे मूळ आलेले याची मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे हुलगे मी म्हणजे आधी मूळ येण्याच्या अगोदर 10 ते 12 तास पाण्यामध्ये भिजून ठेवले. त्यानंतर एका फडक्यामध्ये रात्रभर बांधून ठेवले. त्यानंतर त्याला हे असे मूळ आलेले आहेत. हे मी आता कुकरमध्ये थोडं मीठ टाकून 2-3 शिट्ट्या घेऊन वाफून घेणार आहे आणि त्यानंतर ह्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हुलगे फ्रेंड्स, आपण हे उकडून घेतलेले आहेत 3-4 शिट्ट्यांमध्ये. तर आता ह्याला मी फोडणी देते. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं. 1 मोठा टेबलस्पून भरून तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आता अर्धा चमचा मोहरी तडतडल्यानंतर मी यामध्ये टाकते कांदा. हे 2 मोठे कांदे चिरून घेतले. कांदे चांगले मी आता हे परतून घेते. कांदे परतत असताना मी यामध्ये टाकणार आहे आलं लसणाची पेस्ट. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते. हुलगे हे फार उष्ण असतात, त्यामुळे साधारणतः थंडीमध्ये याचा वापर केला जातो. हुलग्याचं पीठ, हुलग्याची भाजी याच्या रेसिपीज बनवल्या जातात. हिंग अर्धा चमचा, कांदा आपण थोडा गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घेणार आहोत. कांदा थोडा लवकर परतावा यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. अगदी थोडंसं मीठ टाकल्यावर कांदा लवकर परतला जातो. कांदा 2 ते 4 मिनिटं मी चांगला परतून घेतलेला आहे. आता हा कांदा थोडासा बाजूला करून यामध्ये थोडीशी मी हिरवी मिरची टाकणार आहे. साधारणतः 1 हिरवी मिरची आहे. ही हिरवी मिरची टाकून घेते आणि यामध्ये 1 मोठा टोमॅटो चिरलेला टाकते आणि हा सुद्धा मी आता परतून घेणार आहे. टोमॅटो टाकल्यानंतर सुद्धा मी 3 ते 4 मिनिटे हे चांगलं परतून घेतले. त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद टाकते आणि यामध्ये मी कांदा लसूण मसाला, जिरेपूड, धनेपूड, लाल तिखट आणि किचन किंग मसाला थोडा घेतलेला आहे. हे सगळं मी ह्या चमच्याने मोजून 1-1 चमचा घेतलेला आहे. हे सगळं साहित्य मी यामध्ये टाकते. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून हा सगळा मसाला मी परतून घेणार आहे. आता यामध्ये आपण हे उकडलेले हुलगे जे आहेत हे टाकणार आहोत. हुलगे उकडताना मी मीठ टाकलं होतं, त्यामुळे आधी मी हे चांगलं परतून घेणार आहे. तसेच कांदा परततानाही थोडंसं मीठ टाकलं होतं, म्हणून भाजी खारट होऊ नये म्हणून मी आधी चांगली अशी परतून घेऊन नंतर लागल्यास थोडंसं मीठ टाकणार आहे.
फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली ही हुलग्याची परतलेली भाजी झालेली आहे। आता यावरती मी चिरलेली कोथिंबीर टाकते। भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। अशा प्रकारे ही माझी रेसिपी रेडी आहे। तुम्हाला ही हुलग्याची किंवा याला कुळीतही म्हणतात ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शक्यतो ह्या रेसिपीज शेअर करा।